परंतु पडल्यानंतर जो वेग होता तो वेग ओळखू शकला नाही, टप्पा थोडासा खाली राहिला. पहिलाच बॉल गुरुनाथसाठी समोर ठेवण्यात आला, समजा हलकासा बाहेर, आणि इथनं सुरुवात डॉट बॉलनी केली गेली अक्षयची. अक्षय या टीमचा फ्रंटलाईन बॉलर जरूर आहे, परंतु अक्षयला आपण कधी जास्त मागणं ठरताना बघितलंच नाही, कारण त्याच्याकडे ना एक वेगळी आक्रमकता आहे, ज्या आक्रमकतेने तो बॉलिंग करत असतो. सेकंड बॉल ऑन साइडला पॉवर प्ले सुरू आहे. डीपमध्ये दैवत वेलेकर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अखेरकार 7 ते 8 पावलांचा प्रवास करून दैवत वेलेकर त्या ठिकाणी पोहोचला, परंतु बॉलला फील्ड करण्यासाठी थोडासा लेझीनेस तुम्हाला त्याचा पाहायला मिळाला. बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. अनेक साऱ्या गोष्टी हायलाईट होताना तुम्ही पाहिल्या. आता सध्या तरी ठाकरे सर या स्पर्धेमध्ये हायलाईट होत असताना सुंदर नृत्य तुमचं त्यांचं तुम्ही बघितलं. आर्यन मेहर आणि वसीम यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय ठाकरे सरांना. जो डान्स तुम्ही ठाकरे सरांचा बघितला त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. या बॉलवरती आपण पाहिलं गेलं तर जलद गतीने ही धाव पूर्ण केली गेली. गुरुनाथच्या बॅटमधून चौकार, त्याच्यानंतर ही दुहेरी धावसंख्या तुम्ही पाहिली. टीमची धावसंख्या 6. ओव्हर नंबर 1चा खेळ सुरू आहे. चौकार गेल्यानंतर तुम्ही 2 धावेने अजून पुढे जाताना स्कोर कार्ड बघितलं. या मॅचमध्ये सर्वत्र नजराना गुरुनाथ आणि राहुलच्या बॅटिंगवरती लागल्या असेल टीम किरवलीच्या बाजूने, कारण या टीममध्ये 2 असे खेळाडू ज्या खेळाडूंच्या माध्यमातून स्पेशली पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावसंख्या तुम्ही बनताना बघितल्यात. गुरुनाथसाठी हा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी फिल्डर, काय सुंदर फिल्डिंग केली आहे. जेव्हा तुम्ही ॲज अ फिल्डर फाईन लेगला आणि थर्डमॅनला जेव्हा फिल्डिंग करताना, तेव्हा तुम्हाला क्विक ॲक्शनने त्या बॉल खाली वळणं गरजेचंच असतं, कारण फाईन लेग आणि थर्डमॅन हे 2 अशी क्षेत्र आहेत ना, ज्या क्षेत्रामध्ये बॉल कसा येवो तो जलद गतीने येतो. परंतु मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब उचलला विशाल पटोलेने. बनवल्या गेल्या होत्या धावा 26. त्याच विषयाला तुम्ही इनॅक्शन मध्ये बघितलं, शॉट थर्डमॅनला त्याने बॉल अडवला गेला, वाचवल्या गेल्या आपल्या संघासाठी धावा, जिथे फक्त सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल धावेने टीमची टोटल जातीये पुढे. टीमची धावसंख्या 7. 4 ओव्हरचा सामना. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस या ठिकाणी असताना अक्षय तुम्हाला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म बॅट्समन, त्याच्यासाठी चांगला बॉल पिच केला गेला. बॉल मध्ये मिस टायमिंग, विकेट पहिली पडेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी युवराज होते, युवराजचा राज. सफलता अक्षयला. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर, अर्थातच राहुल गॉन. सुंदर नृत्य हे तुम्ही पाहिलं, परंतु हा बॉलही सुंदर होता. ॲक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा बघूयात. जो अँगल होता ना, तो अँगल क्रिएट केला गेला, कारण उजव्या हाताच्या खेळाडूसाठी आपण बघितला त्याला ओव्हर द विकेटने, आता डावपुरा त्याच्या बॅट्समनसाठी राऊंड द विकेटने आले. टप्पा सेट अगदी टाकण्यात आला. पुल करण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडर बॅट्समनसाठी जे ट्रॅप होतं त्या ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं. युवराज बॉल खाली आला आणि युवराजने सुंदर कॅच फिनिश केली गेली, जिथे सफलता मिळाली ती म्हणजे अक्षयला. आता एक हादरा बसला गेलाय. राहुल जो आघाडीला गेला होता तो आता मैदानाच्या बाहेर आलाय. आता मैदानाच्या आतमध्ये गेला हेमंत. ओव्हर नंबर फर्स्ट खेळ सुरू आहे. 5 चेंडू आतापर्यंत फेकल्यात, ज्याच्यामध्ये तुम्हाला धावा पाहायला मिळतात 7-1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय सावरीदेव किरवली टीमच्या. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. समोर हेमंत. हो, लेंथ पुढे होती, लवकर पिक केली गेली. बॉल मध्ये डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहेत त्या ठिकाणी ऋतिक, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, सिक्सर.
डान्सिंग अंपायर जे मैदानाच्या आतमध्ये असतात ना, त्या अंपायर्सला गाण्यांच्या तालावरती ठुमका मारावाच लागतो. आणि सध्या तरी बघितलं, जरूर आता आमदार बनायची वेळ निघून गेली आहे ठाकरे सरांची, परंतु त्या गाण्यावरती काय त्यांचं नृत्य होतं, सुंदर नृत्य या ठिकाणी तुम्हाला ठाकरे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटकार शेवटच्या बॉलवरती आला आणि आर्यन आणि वसीम सिंधू यांच्याकडनं एक पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी की आयवा कॅचसाठी जो आयवा कॅच प्रेक्षक पकडेल त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आता देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे हा पारितोषिक आम्ही या ठिकाणी अनाउन्स करत आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं की इकॉनॉमिकल बॉलिंग जाईल, परंतु शेवटच्या बॉलवरती येणारा षटकार महत्त्वाचा राहिला. हेमंतच्या बॅटमध्ये तो षटकार जिथे धावफलक 13 वरती पोहोचलं गेलं जय सावरदेव किरवलीचं. ओव्हर नंबर 2 मध्ये दैवत आलाय ॲज अ कॅप्टन. त्याला तुम्ही टॉस बॉक्समध्ये बघितलं. आता ती जिम्मेदारी त्याने सेकंड ओव्हरमध्ये आपल्या हातामध्ये घेतली आहे. नवीन षटकाला सुरुवात. राऊंड द विकेटने दैवत समोर ऑन साईडला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. ऋतिक त्या ठिकाणी मिसफील्ड जरूर केली गेली. सेकंडचा कॉल लगेचच वळले गेले. दोन्ही खेळाडू एकमेकांकडे पाहत होते आणि पाहत असणाऱ्या नजरा सांगत होत्या की मिसफील्ड झाले, 2 धावा कंप्लीट होऊ शकतात. एक स्मॉल मिस्टेक ना क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्हाला अडचणीमध्ये टाकते, कारण एखादी कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो विध्वंसक सुद्धा खेळाडू घडतो. तुम्हाला माहिती आहे मागच्या मॅचमध्ये ऋतिकच्या 2 कॅच ड्रॉप झाल्या, परंतु तिसरी संधी सोडली नव्हती. तर ऋतिकने चांगला खेळ केला असता, परंतु आता सध्या फिल्डिंग पोझिशनमध्ये ऋतिक होता. मिस झाल्यानंतर 2 धावा मिळाल्यात. राऊंड द विकेटने इन्व्हाइट केलं होतं समोर खेळण्यासाठी, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. अंपायर्स एक्झॅक्टली तेच सांगत असताना दैवत कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी कधीच करत नाही अंपायर सोबत, कारण माहिती आहे की दैवत जेवढा चांगला खेळाडू आहे ना तेवढा चांगला अंपायर सुद्धा आहे. त्याच्यामुळे तो आर्ग्युमेंट अंपायरशी कधीच करत नाही. त्यालाही माहिती आहे की आपण जेव्हा ॲज अ अंपायर असतो तेव्हा आपल्याकडे आर्ग्युमेंट आल्यानंतर आपल्याला काय वाटतं, त्याच्यामुळे तो कधीच आर्ग्युमेंट अंपायरशी करत नाही. अंपायर्सने घोषित केला व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 16. फ्लिक करण्याचा प्रयत्न, डाव्या स्टिकवरती बॉल होता, डायरेक्ट हिटचाही प्रयत्न झालाय. फाईन लेगला जे फिल्डर होते, परंतु डायरेक्ट हिट मिस झाल्यानंतर आपण पाहिली गेलेली सिंगल, आय थिंक सो तिथे रितेश होते. डायरेक्ट हिट मिस झाला. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचत असताना मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की या मंचावरती आसन तुम्ही ग्रहण करा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. फील्ड पोझिशन सेट केली आहे. ट्रॅप आता रचलेत. आता प्रत्येक बॉल गणिस फिल्डिंग पोझिशन चेंज केली जाईल. सन्माननीय ज्ञानेश्वरजी भंडारी साहेब यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल दैवत. दैवतचा हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल हवेमध्ये होता. फिल्डर त्या ठिकाणी जरूर आहेत. व्हाईट कॅप ज्याच्या डोक्यावरती साईनाथ. दुसरीचा प्रयत्न दैवत वेलेकरकडे बॉल आलाय. पंचांचा फिंगर अप झालाय. सांगतायत की अनसेफ ही धाव होती, ती रिस्की कुठेतरी ठरत असताना इथनं फलंदाज होईल बाद. लागणारा झटका दुसरा. थँक्यू डीजे. ज्यांच्यावरती आधारित असणारे संगीत त्यांचा सध्या तरी बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. सुप्रसिद्ध अंपायर ठाकरे सर जो ब्रँड बनलाय त्या गाण्याचा, जो खरं तर सुंदर मुखडा तुम्ही ऐकला, ज्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं हे सगळं नमूद केलेलं आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाला इंटर. हा बॉल पडल्यानंतर ऑफस्टंपचा हलकासा आतमधून बाहेर निघाला. त्या अनुमानाने आपण माधव सरांना कोणत्याही प्रकारचा इशारा देताना बघितलं नाही. आतापर्यंत या षटकामध्ये बॉल समाप्त झालेले आहेत ते म्हणजे 4. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 18 धावा टीमच्या टोटलमध्ये. आतापर्यंत खेळ समाप्त झालाय 10 बॉलचा. 24 बॉलची मॅच. अर्थातच 4 ओव्हरची ही मॅच आणि त्या अनुमानाने आपण सध्या तरी बघत आहात की 10 बॉलमध्ये आतापर्यंत बनलेल्या आहेत धावा 18. बॉल तयार. यावेळेला कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय कव्हर्सला. आता एक सिंगलच मिळेल.
स्ट्राईक आपण जर बघितली गेली तर हेमंतकडे होती, कारण नॉन स्ट्राईक रेणेवरती गुरुनाथ बाद झाला होता जो आघाडीला गेला होता. आता स्ट्राईक येईल विनोदकडे, क्रमांक 4 वरती तो गेलाय. टीमची धावसंख्या झाली 19. फर्स्ट इनिंग सुरू आहे सध्या तरी. जानू स्पोर्ट्स इताडे या संघाला मात देण्याचा प्रयत्न करतोय सावरीदेव किरवली. किरवली गावाचं नाव जरी ऐकलं ना तरी या विभागामध्ये आणि भिवंडी आणि कोणत्याही विभागामध्ये जर खरं तर कॉमेंट्रीसाठी तुम्ही एका व्यक्तीला जरूर पाहाल, ते म्हणजेच अजय घरत सर. त्यांची कॉमेंट्री ऐकणं आम्हालाही हवी हवीशी वाटते. इंटरनॅशनल क्रीडांगणावरती जशी तुम्ही त्यांची जशी अनेक जणांची कॉमेंट्री ऐकताना तशाच प्रकारे खरं तर अजय घरत सर आहेत, ज्यांना अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलं. अनेक वेगवेगळ्या क्रिकेटमधल्या गोष्टी ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. शेवटचा बॉल बॉटम हँडचा वापर करण्याचा आधी धाडस होता, परंतु समजलं गेलं विनोदला की हा बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर जाईल, त्याच्यामुळे त्याने लेफ्ट केला गेला चेंडूला. बॉलला जाऊ दिलं विकेट किपरच्या हातामध्ये तो बॉल. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 20. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि शेवटचा बॉल अजूनही टाकणं बाकी आहे दैवत वेलेकरचा. या ओव्हरमध्ये 2 वाईट बॉल आले, एक डबल आली, एक सिंगल वरती विकेट, अर्थात 2 सिंगल आल्यात आणि एक डॉट बॉल आणि 2 वाईट बॉल या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. बॉटम हँडचा वापर करायचा होता, बॅटची कड आहे, साई आहे त्या ठिकाणी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, विकेट किपरकडे बॉल आलाय. दैवत वेलेकर तेच सांगतात की लाईन मिस, जर बॅटची कडा नसती तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु सन्मानजनक अगदी सन्मान देत असताना या बॉलवरती मिळालेली सिंगल. टीमची धावसंख्या 21. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय सावरदेव किरवली. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 21. वातावरणामध्ये आता बदल होत चाललाय. काल रात्री तुम्ही अनुभवली असेल वातावरणाची एक सुंदर अनुभूती, कारण कालच्या रात्रीमध्ये काहीशा ठिकाणी अगदी पावसाच्या सरी कोसळल्या. त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर मातीचा जो सुगंध होता तो मातीचा सुगंध अगदी खूप सुंदर मनाला वाटत होता, कारण मातीवरती जेव्हा पाणी पडतो ना तेव्हा त्याचा जो सुगंध असतो ना तो अगदी एखाद्या प्राजक्ताची जे फुलांचा वास घ्यावा ना तशाच प्रकारे असतो. कारण खूप सुंदर स्मेल होती. जेव्हा या क्रीडांगणावरती आम्ही पोहोचलो तेव्हा डोळ्यासमोर ढगाळ वातावरण आणि क्रीडांगणाच्या चहूबाजूला जो थोडासा हिरवा गवत आहे ना तो अगदी स्पष्ट दिसत होता आणि आताही दिसतोय. कारण संध्याकाळ जशी सरत जाईल ना तसा या वातावरणामध्ये तुम्हाला बदल होतानाच पाहायला मिळेल. दुपारी जेव्हा 3:30 वाजले होते तेव्हा फ्लॅग फडकत नव्हते, भगवे फ्लॅग, परंतु आता वातावरणामध्ये बदल होत चाललाय आणि ते फ्लॅग आता फडकायला लागल्यात. 3ऱ्या ओव्हरचा खेळ आता सुरू होईल. ऋतिक आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये, या टीमचा ज्युनियर ऑलराऊंडर. राऊंड द विकेटने ताकदीचा वापर केलाय, डीप मध्ये भेदायचा प्रयत्न, विशाल आहेत त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली झाली, नॉस्ट्राइक वरती फेकी, ऋतिककडे लेट आली आहे फेकी, त्या अनुमानाने आपण पाहिल्या तर या 2 धावा, या 2 धावा सुद्धा ना महत्वाच्या आहेत. कारण माहिती आहे टीम सावरीदेव किरवलीला की नवनाथ चांगली स्टार्ट देत असतो, विशाल पटोले चांगला खेळत असतो, रितेश, दैवत वेलेकर, साई, त्याच्यानंतर हे असे काहीसे खेळाडू आहेत ना, ते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ खेळतातच. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर सिंगल डबलने का होईना परंतु स्कोर कार्डला चालू ठेवणं हे महत्त्वाचं राहील. त्याच अनुमानाने या बॉलवरती आल्या 2, विनोदच्या बॅटमधला 2 धावा, टीमच्या टोटलमध्ये होतात 8 धावा झाल्या 23. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे या फर्स्ट इनिंग मधला. राऊंड द विकेट, विनोदसाठी हा बॉल कडा होती, विकेट किपरच्या डोक्यावरती हा थर्ड मॅनने कव्हर केला गेला बॉलला आणि तेही सांगतात की कदाचित विनोद परतला असता. क्विक आला बॉल, कदाचित विकेट किपरला संभ्रम पडला असावा, कडा लागल्यानंतर त्याने बॉलकडे बघितलं परंतु हाताला थोडासा चाटून बॉल गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, जिथे मिळालेली सिंगल टीमच्या टोटलमध्ये होते 8 धावा झाल्या 24. 2 गडी गमावल्या गेल्यात जय सावरीदेव किरवलीनं. राऊंड द विकेट, यावेळेला समोर खेळतात, व्ही शेप मध्ये बेदायचं होतं, नवनाथ आहेत, मिसफील्ड झाल्यानंतर दैवत वेळेकर पोहोचण्याचा प्रयत्न करतात, त्याचा आवाक्याच्या बाहेर चेंडू होता परंतु एक हात त्याने पुढे ठेवला गेला. आवाक्यामध्ये बाहेर असणारा बॉल त्याने खरं तर तो फील्ड केला गेला आणि त्या दरम्यान आपण जर पाहिल्या तर अजून 2 धावा या टीम मध्ये ऍड होत असताना, धावा कशा येवो ते येणं गरजेचं आहे आणि त्या येत आहेत सुद्धा. कारण एक सिंगल डबल महत्वाचा धावफलक वाढू शकतो, कारण माहिती आहे की ऋतिकच्या अगेन्स्ट आपण मोठे स्ट्रोक खेळू शकत नाही, तर सिंगल डबलने धावफलक वाढू शकतो. तेच केलं गेलं. ऋतिकच्या विरोधात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्या गेल्यात. विनोदने सुद्धा आता सध्या तरी सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन केलंय.
उचलण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, फक्त वापर केला गेला गतीचा आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारा फटका देऊन जाईल धावा 6. षटकार. फिरली गेली आणि ती बॅट परफेक्टली बॉलच्या फ्लो मध्ये आली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या 32. राऊंड द विकेटने आता समोर फॉलो केलं फुटवर्कला. ऋतिकचा हा बॉल ऑप्शनच्या बाहेर चाललाय. अंपायर तेच सांगतात की जास्त बाहेर टाकला. फुटवर्कचा वापर केल्या अनुमानाने असं वाटलं ऋतिकला की ऑप्शनवरती बॉल टाकला तर कदाचित तो डॉट जाईल, परंतु जास्त बाहेर गेला. अंपायर सांगत असताना की अवंतर धावसंख्येने टीमची टोटल पुढे सरकेल, धावफलक जाऊन पोहोचेल 33 वरती. बॅटिंग करत असताना दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर ऋतिकला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघितलं, परंतु ऋतिकच्या विरोधात हेमंतचा एक अटॅक सुद्धा झालाय. थांबून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, वळतो त्या ठिकाणी 2-2 फिल्डर. टप्पा पडलाय. नशिबाची साथ आपण जरूर म्हणू शकतो, कारण या क्रीडांगणावरती टप्पा पडल्यानंतर फिल्डरच्या आवाक्या बाहेरच चेंडू गेलाय. परंतु जान स्पोर्ट्स इताडे टीम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करतोय फिल्डिंग. समोर होता आपण पाहिला गेला तर फिल्डर विशाल, त्याचा हातात अगदी ॲक्युरेटली बॉल आला नव्हता, परंतु बॅकअपसाठी फिल्डर होते, त्या कारणास्तव तेही डगमगले नाही. तिथेही मिळतात धावा 2. दोन्ही टीम आता पुढे सरकत असताना पाहिले गेले तर 35 वरती आणि शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही बाकी आहे. फर्स्ट इनिंग मित्रांनो तुम्ही बघत आहात. जान स्पोर्ट्स इताडे, त्याच्या समोर जय सावरीदेव किरवली सध्या तरी फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग करतो. डिसिजन त्यांचा अपोजिट आला, परंतु आतापर्यंत बॅटिंग मध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्य केलंय. राऊंड द स्टंप, कोलवर टापाचा बॉल, तोही खोदून काढलाय. विशाल पटोले कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. हातामध्ये जल संपादित करत असताना खेळी संपन्न हेमंतची सफलता. ऋतिकला अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 35. जय सावरीदेव किरवली टीमची. आणि या मॅच मधून जो विन होईल त्याच्यामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत विनर टीम आणि बालगोपाल सोनालेपाडा. सो बालगोपाल सोनालेपाडा टीमचा एखादा प्रतिनिधी या, कारण दोन्ही टीमचं 12 पॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. सो आपण ड्रॉच्या माध्यमातून कोणता संघ पुढे जाईल आणि कोणता संघ नक्षत्र 11 चौदडपाडा या समोर कोणता संघ खेळेल त्यासाठी आपण करणार आहोत या ठिकाणी ड्रॉ. सो बालगोपाल सोनालेपाडा टीमच्या प्रतिनिधी च्या उपस्थितीने आपण करूया त्या ठिकाणी ड्रॉ. मी विनंती करेन आयोजकांना की दोन्ही टीमचे 12 पॅन आपल्या समवेत आहेत आणि बालगोपाल सोनालेपाडा या टीमचा मेंबर सुद्धा आहेत. सो आपण करूयात थोड्याच वेळात ड्रॉ. ओव्हर नंबर 4 मध्ये हर्षद आलाय. टीमची धावसंख्या 35. सध्या तरी सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल आहे. धावसंख्येचा विचार केला गेला तर जास्त धावसंख्या या ठिकाणी बनल्या गेल्यात. तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 13. दैवत वेलेकरचं 8चं षटक आहे. आता शेवटचं षटक हर्षद याच्या हातामध्ये. हर्षदचा पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. नवनाथ त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न का केलाय त्याचा प्रश्न पडलाय, कारण बॅकअपला फिल्डरच नाहीत. मग डायरेक्ट हिटचा प्रयत्न करणं गरजेचं होतं का? एक एक धावा आपल्याला सेव्ह करायच्या असतात. आता एकेरी दुहेरी धावेने माहिती आहे की टीम किरवली पुढे चालली आहे. त्या एकेरी धावे संख्येचा इम्पॅक्ट सुद्धा भरपूर पडतो, कारण क्रिकेटमध्ये एक एक सिंगल अशी असते ना जशी एक मोत्याप्रमाणे. त्याच्यामुळे आता या एक एक धावा ही सेव्ह कराव्या लागतील. इथनं 2 धावा मिळतात. टीम आता पोहोचते 37 वरती. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक फर्स्ट इनिंग मधला, जिथे फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतोय संघ जान स्पोर्ट्स इताडे. ओव्हर द विकेटने सुंदर फटका, बॉडीला स्ट्रेच करत असताना स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं गेलं, ते म्हणजेच लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा धमाका हर्षदच्या विरोधात. षटकार. थँक्यू. एक मिस्टेक झाली होती
विनोदची कॅच ड्रॉप झाली होती विकेट किपरच्या माध्यमातून आणि तोच विनोद सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये षटकार दाखवतो हर्षितच्या विरोधात. जीवनदानाचा त्यांनी फायदा आता उचलला गेलाय. ओव्हर द विकेटने अजून एक खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला दैवत वेळेकर, डोळे झाका, विश्वास ठेवा. विश्वासू खेळाडू, टीमचा कॅप्टन बॉल खाली, पकडली गेली कॅच, विनोदची खेळी संपुष्टात. फलंदाज विनोद बाद. विनोद बाद झालाय. मोठा स्ट्रोक आही खेळायचा होता परंतु बॉल व्यवस्थित बॅटवरती न आल्या कारणाने आपण दैवतच्या हातामध्ये ही झेल पाहायला मिळाली. आपल्याला पाहायला मिळाला त्याचा सुंदर फिल्डिंगचा नजारा. टीमच्या कॅप्टनच्या हातामध्ये होती जिम्मेदारी, ती जिम्मेदारी त्यांनी पार पाडली गेली आणि विनोदला त्यांनी परतवले मैदानाच्या बाहेर. आतापर्यंतच्या खेळीमध्ये ना आपण पाहिले तर फलंदाज जे बाद झालेत ना 4 ते कॅचआउटच्या स्वरूपात जास्त बाद झालेत. कारण गुरुनाथी कॅचआउट झाला, नुकताच विनोदी झाला, हेमंती झाला. हेमंतची विकेट जर आपण पाहिली गेली तर विशाल पटोलेच्या हातामध्ये ती गेली. त्या अनुमानाने आपण सध्या तरी पाहिलं ना तर बोल्ट आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला नाही. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झाल्यात. 3 चेंडूंमध्ये धावा जर आपण पाहिला तर खर्च झाल्यात 8. फर्स्ट इनिंग संपण्यासाठी अजूनही 3 बॉल टाकणं बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले अभिषेक आणि आता विनोद तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक साठी हा बॉल खेळण्यासाठी थोडासा संघर्ष जरूर तुम्ही पाहिला. पाण्याची मागणी असेल तर पाणी घेऊन जा कारण बॅट्समनच्या फेस वरती तो बॉल लागलाय. बॅट्समनला ही आपण विनंती करूयात की जर जास्त दुखापत असेल तर रिटायर्ड हॅटच्या माध्यमातून तो डगआउट मध्ये जाऊ शकतो. कारण क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट तुम्ही स्वतःसाठी खेळता, मग तुमच्या स्वतःची काळजी ही घेणं गरजेचंच आहे. कारण आम्ही नेहमी सांगत असो की 16 वर्षामध्ये क्रिकेट करिअरची सुरुवात करणारा सचिन रमेश तेंडुलकर, वकार युनिसचा बॅट बाउन्सर, त्यानंतर त्याची क्रिकेट करिअरची सुरुवात, भारताला पडलेलं गोड स्वप्न, ज्या गोड स्वप्नांमध्ये 100 शतकं ठोकणारा सचिन रमेश तेंडुलकर सुद्धा खरं तर दुखापत सहन करत होता. आणि जर जास्त लागले असेल तर रिटायर्ड हॅटच्या माध्यमातून बाहेर जाऊ शकता खेळाडू. कारण स्वतःची काळजी घेणं ही महत्वाची असते. क्लिनिक असेल त्या क्लिनिकमध्ये जाऊन पडताळणी करा. कारण स्वतःची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जर जास्त लागलं असेल तर स्वतःच्या माफ करा, जर जवळपासचा क्लिनिक जर इथे असेल अवेलेबल तर लवकरात लवकर त्या खेळाडूला त्या ठिकाणी न्या. लेफ्टी बॅट्समन नितीन, खरं तर दोन्ही लेफ्टी बॅट्समन आता तुम्हाला पाहायला मिळतील. एक राईट हँडर विनोद मैदानाच्या बाहेर गेलाय परंतु लेफ्ट आर्म विनोद मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या तरी लेफ्ट आर्म विनोद ही तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवर. हर्षदचा बॉल फेस केलाय, कडवा प्रहार त्या ठिकाणी केला गेलाय. जमिनीला आग लावत बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाली दूर होते आणि दैवती दूर होते, त्याचा फायदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर हा पाहायला मिळतो चौकार. अगदी जमिनीला घासत पुसत आणि गुदगुळ्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. रॅपिड स्ट्रोक होता. लेफ्ट आर्म बॅट्समनच्या विरोधात खरं तर ओव्हर द विकेटने बॉलिंग टाकण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न कुठेतरी अनसक्सेसफुल ठरला आणि आपण बघितला बॉलवरती चौकार. शेवटचा बॉल तोही खोदून काढलाय. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. ऋतिकने आता चांगली फिल्डिंग केली, नॉस्ट्रिंगवरती फेकी. या ठिकाणी हर्षित कडी आली आहे परंतु अंपायर सांगतायत की सेफली पोहोचला गेला बॅट्समन तो, म्हणजेच आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये बॅट त्याने ड्रॅग केली. अशा प्रकारे फर्स्ट इनिंग इज ओव्हर. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या गेल्यात, त्या म्हणजेच 51 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय जान स्पोर्ट्स इताडे समोर. आपण ड्रॉ करूयात. योगेश पाटील सरांना आपण विनंती करूयात की ड्रॉ आपण कंप्लीट करून घेऊयात.
धन्यवाद भागेश म्हात्रे. पाहू शकाल मित्रांनो, माझ्या हातामध्ये दोन चिठ्ठ्या आहेत. एका चिठ्ठीवरती नाव असेल बालगोपाल सोनालापाडा संघाचं आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे विनर टीम. म्हणजे या दोघांपैकी एक संघ नक्षत्र चौदरपाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर चौदरपाडा संघ आपण रेडी राहायचं आहे. आणि ही चिठ्ठी उडवण्यासाठी आपण लहान मुलाला बोलूया. बरं, इकडे इकडे या दोन चिठ्ठीपैकी आपल्याला एक चिठ्ठी उचलायची आहे. जी चिठ्ठी या छोट्या मुलाच्या हातात असेल तो संघ आजच्या दिवसाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. आणि संघाचं नाव आहे बालगोपाल सोनालेपाडा. म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ फाईट करेल नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाच्या विरोधात. सुरुवात करणार आहोत आणि या सेकंड इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल, कोणाच्या वाटेला खरं तर अपयश येईल, कोणाच्या वाटेला हा विजय येईल ते सांगण्यासाठी तुमच्या समोर ऑन द मायक्रोफोन आवाज भिवंडीचा, आवाज टेनिस क्रिकेटचा या ऐकूया योगेश पाटील सरांच्या शुभमनेतून खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. निश्चितपणे अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये जय सावरदेव किरोली संघाच्या वतीने पाहायला मिळाली. कारण प्रथम बॅटिंग करत असताना मात्र अतिशय सुंदर खेळ त्यांचा मात्र इथे आपण पाहिला. तब्बल 50 धावा त्याने जोडल्या. आणि गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वच गोलंदाज मात्र या ठिकाणी महागडे ठरले. आपण दैवतला जर बघितलं तर दैवतनं इकॉनॉमिकल षटक इथे हाताला, परंतु अक्षयचा आपण विचार केला तर त्याने 13 धावा खर्च केला. एक गडी त्याने बाद केला होता. जर आपण तिसरा षटक ऋतिकचा जर पाहिलं तर ऋतिकने सुद्धा 14 धावा खर्च करत एक विकेट्स प्राप्त केला. आणि शेवटच्या षटकामध्ये हर्षदनं एकूण 15 धावा खर्च केल्या आणि त्याला सुद्धा एक सफलता मिळाली. आणि पाहू शकाल 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या विशाल पटोले त्याच्या सोबतीला पाहू शकाल मिस्टर नवनाथ भुईर. लकी ड्रॉच्या माध्यमातून आज बालगोपाल सोनालेपाडा संघ जरूर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. जो संघ जिंकेल तो पुढील सामन्यामध्ये नक्षत्र एंटरप्राइज चौदरपाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे. म्हणजे आज कुठेतरी सोनालेपाडा संघाचा विचार केला तर आज लक ऑन आहे असं म्हणावं लागेल. परंतु या सामन्यामध्ये पाहूया कोणता संघ जिंकेल. दुनिया आमचे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना पंच माधव ठाकरे सर आणि पंच रमेश म्हात्रे सर. चांगली कामगिरी सध्या या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळाली. आणि जबरदस्त क्रिकेट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो आपण अनुभवतोय. सरपंच उपसरपंचा चषकाचा आपण या ठिकाणी आस्वाद घेत आहोत. मेहर 11 बापगाव संघाच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा, अतिशय चांगली मेहनत सर्व मेहर 11 बापगाव संघाच्या खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचप्रमाणे बाळरामजी मेहर यांची सुद्धा मात्र अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला नवनाथला पाहू शकाल, नॉन स्ट्राईकला आपण विशालला पाहू शकाल. आणि षटकाला सुरुवात करतोय विनोद बजागे. बॅटिंग मध्ये सुद्धा पाहिलं तर विनोदनं चांगला खेळ प्रस्थापित केला होता. विनोद लेफ्टी, विनोद राईटी. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर हेमंत सुद्धा सुंदर कामगिरी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि पाहू शकाल मित्रांनो या स्पर्धेचा विचार केला तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची सुविधा मात्र या ठिकाणी देण्यात आली ते म्हणजे पाण्याच्या टँकरची सुविधा. राहुल शेठ मेहर आणि मंथन शेठ मेहर आणि भावी सरपंच अजय केने उर्फ अज्जू यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या पाहू शकाल अगदी स्कोर ऑफ द विकेट बॅटची कडा पाहायला मिळाली. चेंडू चालला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. एक धाव पहिल्याच चेंडूवरती कंप्लीट केली नवनाथनं आणि वैयक्तिक खातं उघडलं एका धावेने. हायलाइट क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळेल का लक्ष पाहिलं तर खूपच मोठं आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या सेफ्टी नसते हे सर्वांनाच माहीत आहे. कारण जानूसपूर इताडे संघाकडे सुद्धा पाहिलं तर प्रॉपर 6 ते 7व्या क्रमांकापर्यंत चांगले बॅटर त्यांच्याकडे उपस्थित आहेत. परंतु ही लढत कडवी होणार आहे त्यात काही शका नाही. आणि एकाच ग्रामपंचायतील हे दोन संघ
आता मात्र एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहू शकाल जगनशेठ पाटील यांचा संघ आहे, दुसरीकडे साई शेठ बजागे यांचा संघ. फटका हवेत खेळलाय, लेफ्टी विनोद बजागे पाठमोऱ्या होत असताना शेडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा विशालनं पूर्ण केल्या. जबरदस्त तिथे मात्र कॉलिंग पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली जानुसपट इताडे संघाची. इताडे संघ सध्या रँक करतोय पहिल्या क्रमांकावरती, परंतु जय सावरदे किरवली संघ मात्र कुठेतरी टायटलच्या शोधात आहे. आणि या स्पर्धेमध्ये मात्र या संघाचा खेळ अतिशय चांगल्या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. आज कंप्लीट साईड पाहतोय किरवली संघाची. टॉप एज मिस टायमिंग फटका आहे, 1700 शेड्यूल जाण्याचा प्रयत्न करतोय, लगभग पोहोचला होता परंतु सुरक्षित हाताची जोडी मात्र तिथे त्याला दाखवता आली नाहीये. चेंडू धरतीवरती दान झाला आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पुन्हा पूर्ण केला विशालनं. हेच क्रिकेट विशालता आपण पाहत असतो की तो स्कोर कार्ड पूर्णपणे हलता ठेवतोय, जेणेकरून गोलंदाजावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगानं गोलंदाजाने जर चुकी केली तर मात्र अधूनमधून तो मोठे फटके सुद्धा खेळतोय. एवढा त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, तेवढा त्याच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुषंगानं मात्र पहिले षटकामध्ये चांगल्या चेंडूला मात्र मिडलिंग करण्याचा प्रयत्न करतोय. 5 धावा लागल्या गेल्या 51चा पाठलाग सुरू असताना. सफल झाला दांडी गोल. खराब शॉट सिलेक्शन, तिने एस्टा खुल्ल्या ठेवल्या तर एस्टा वाकवल्या गोलंदाज विनोदनं आणि पहिला धक्का लागला जानुसपट इताडे संघाला विशालच्या रूपानं. दाखवले जात आहेत आणि पुन्हा तुम्ही या दृश्य पहा. जबरदस्त टेलिकास्ट, अगदी सफल झाला होता. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न आणि उजवी एसटी तिथे मात्र वाकवली गेली. तुम्ही जर घराचा दरवाजा जर खुला ठेवला तर त्या घरात चोरी नेहमीच होत असते आणि ते दृश्य इथे मात्र आपण घडताना पाहिले. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती ऋतिक आलाय. 5 या आकड्यावरती पहिला धक्का लागला गेला इताडे संघाला. चांगली सुरुवात पॉवरप्लेच्या षटकामध्ये करतो या विनोद आपल्या संघासाठी. ऑन साइडला खेचून मारला, फटका जबरदस्त आहे, रॉकेट आहे, चेंडू चालला वाडी स्लॉग ऑनच्या बाहेर, दन दन करत 4 धावांसाठी चौकार. हाफ वॉली होती आणि पाहू शकाल या ठिकाणी काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॅटचा स्विंग पहा, बॅटचा फ्लो पहा आणि योग्य वेळी मात्र बॅटचा तोंड त्याने उघडलं आणि चौकार वसूल केला आपल्या संघासाठी. जबरदस्त शॉट सिलेक्शन, चेंज ऑफ पेस पहा. जेवढा ताकदीचा फलंदाज ऋतिक आहे तेवढाच ताकदीचा गोलंदाज विनोद बजागे आहेत. त्यांनी पाहिले की ऋतिक पुन्हा मध्ये मात्र मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज आहे आणि लगेचच त्याने मात्र चेंडूवरती फिंगल रोल केलं, चेंडूमध्ये वेग कमी केला आणि अखेर शेवटचा चेंडू मात्र निर्धावानं त्या ठिकाणी आपल्याला समाप्ती होताना पाहायला मिळाली. हा ग्रामीण क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेटची मजाच लय भारी असते मित्रांनो. कारण तुम्ही पाहता सरपंच उपसरपंच चषक 2024 पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. फक्त 8 धावा विनोद खर्च केल्या, म्हणजे येणारे 18 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बेचाळीस धावांची आवश्यकता. 9 धावा झालेल्या आहेत. थोडंसं करेक्शन आहे, 9 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. एक चौकार आला, 2 डबल धावा आल्या, एक सिंगल आली आणि एक विकेट्स. ओके, एकूण 9 धावा, म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 42 धावांची अजून आवश्यकता. नवीन गोलंदाज रमेश बजागे, एक्सप्रेस चॅम्पियन आहे, अनुभवी गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. परंतु पाहूया राऊंड द विकेट तो मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्क्वेअर लेग. एस्टाच्या पाठीमागे पाहू शकाल पप्पू सध्या सज्ज आहेत आणि डीप मध्ये पाहिले तर ऑन साइडला 3 बाउंड्री रायडर्स आहेत. फटका हवेत केलाय, लॉंग ऑन आहे विनोद, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होईल का प्रयत्न तिथे चांगले झाले होते, परंतु झेल सोडला आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
स्वतःवरती कंट्रोल ते ठेवू शकला नाही, नियंत्रण त्याने मात्र आपला गमावला आणि त्या अनुषंगाने मात्र झेल सुद्धा मात्र ड्रॉप होताना आपल्याला पाहायला आपल्याला. पुन्हा फुलटा चेंडू आहे, पुन्हा चेंडू चालला अगदी वाईडिश लॉंगॉनकडे, पुन्हा विनोद तिथे मात्र सज्ज आहेत, थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि पहा लगेचच मात्र दुहेरीचा कॉल तिथे मात्र पाहायला आपल्याला आणि 2 धावा मात्र पूर्ण करण्यामध्ये यश मिळालं, ते म्हणजे दोन्ही फलंदाजांना. दुसऱ्या षटकामध्ये आता पाहिलं तर वेगाने धावा येताना पाहतोय आपण जानिस्पोर्ट इताडे संघाचा विचार आपण केला तर जानुस्पोर्ट इताडे संघ सध्या आपण जर पाहिलं तर बॅटिंग करतोय आणि 51 धावांचा सध्या तो पाठलाग करतोय. आतापर्यंत एक गडी जरूर त्यांनी गमावलाय, परंतु आता छोटीशी पार्टनरशिप दोघांमध्ये डेव्हलप होताना आपण पाहतोय. ओ बागफुटला गेले जबरदस्त फटका, परंतु या ठिकाणी पाहू शकाल चेंडूने हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू गेला असता कव्हरच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आउटफील्ड मध्ये जर पाहिल्या तर थोडंसं मात्र त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खालवरती होती आणि तिथे मात्र चेंडू जाऊन धडकला आणि अचानक त्याला उचली मिळाली आणि या चेंडूने सुद्धा मात्र त्या ठिकाणी टर्न घेतला आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. हे दृश्य पहा, म्हणजे कुठेतरी जर आपले घराचे वाशे जर फिरले ना तर सर्व घर फिरत असतो, अशा प्रमाणे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र डीप मध्ये चांगलं फिल्डिंग पाहायला मिळेल. ओ ही लाईन मात्र चांगली आहे, बेटर आहे, कारण रमेशकडे सुद्धा मात्र चांगला अनुभव आहे, तो मात्र तिथे झोकण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती सुद्धा मात्र कुठेतरी आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षकाच्या वतीने चूक घडली गेली, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मात्र चुका घडल्या गेल्या, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आपण पाहू शकाल 21 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या, कारण या ठिकाणी 12 धावा जोडल्या गेल्या या षटकामध्ये. पुन्हा चांगला स्ट्रोक पाहतोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहेत, फेकी लाजवाब तिथे संधी निर्माण झाली होती. आय थिंक विकेट्स मिळाले असती किरवली संघाला, परंतु गोलंदाजाने चेंडू परफेक्टली कलेक्शन केला नाही, की जाणून बुजून सोडला गेला. आता मात्र गोलंदाजाला विचारावं लागेल, कारण येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही आपण जर विचार केला तर दैवत वेलेकरचं येणं बाकी आहे. धावसंख्या 22 वरती जात असताना चांगली मॅच होणार आहे, त्यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ एकाच कॅटेगरीचे आहेत. क्रॉस बॅटेड फटका, स्लॉग स्वीप, वॉटर शॉट, उंची फटका जास्त मिळाले आणि हा झेल सोडलाय की किरवली संघाने हा सामना सोडलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा अजूनही आमच्याकडे आला नाहीये की एक्झॅक्टली 6 आहे की 4 आहे. जसा झेल ड्रॉप झाला दोन्ही हात त्याच्या डोक्यावरती पाहायला मिळाले. शत्रशी होते त्या ठिकाणी करण, मेरे करण अर्जुन आएंगे. अर्जुन आला नाही, परंतु करण आला होता, परंतु त्या करणने सुद्धा मात्र झेल ड्रॉप केला आणि पाहू शकाल महागडा षटक रमेशचं मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एक्झॅक्टली आपण जर विचार केला या षटकाचा तर 17 धावा तब्बल रमेशने मात्र खर्च केल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जानुस्पोर्ट इताडे संघाची आता धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते 26, म्हणजे येणारे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही सामना जर पाहिला तर बॅलन्स सामना आहे. दोन्ही संघांची आतापर्यंत चांगली कामगिरी झालेली आहे. पाहू शकाल श्रीकांतनं पाणी पाजलंय ही मेसेज दिलंय त्या ठिकाणी, कारण पाणी पाजण्याचा तर एक भान असतो मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण त्याच्या मागे भरपूर मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतात. 12 चेंडू अजूनही शिल्लक, विजयासाठी 25 ची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होते लेफ्टी विनोद बजागे आणि पहा पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल जबरदस्त ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, चेंडू चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
आपण जर आउटफील्ड मध्ये पाहिलं तर करण असेल, राहुल, विनोद, हे जे सर्व खेळाडू आहेत ते मात्र स्पेशालिस्ट आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला चुका करताना पाहायला मिळत आहेत. परंतु मॅच सोडू नका, अजूनही मात्र मॅच म्हणजे तुम्ही कमबॅक करू शकता. एखादी विकेट इथे जर तुम्ही प्राप्त केले तर येणाऱ्या फलंदाजावरती तुम्ही दडपण टाकू शकता आणि ती क्षमता लेफ्टी विनोदकडे आहे. जर त्याने एखादी विकेट इथे प्राप्त करून दिली तर चेंज ऑफ पेस ऑन साइडला पुल केला, डीप मध्ये फिल्डर सज्ज आहेत, आता चूक होणार नाहीये, पकडला जाईल आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त केला आणि दुसरा धक्का लागला या ठिकाणी नवनाच्या रूपानं जानुस्फोटी ताडी संघाला. कान मंत्र देतो या रायटी विनोद गोलंदाजाला की एक्झॅक्टली या कशा रीती तुला गोलंदाजी करायची आहे, कारण दैवतचा सुद्धा मात्र या सर्व गोलंदाजाने पूर्णपणे अभ्यास केलाय की एक्झॅक्टली दैवतचा वीक पॉइंट काय आहे आणि स्ट्रॉंग झोन काय आहे. तर हे दोन चेंडू फार निर्णायक असणार आहेत. 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धावींची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. शॉर्ट टाइम पूल फटका हवेत केला, मिस टायमिंग आहे, राहुल चेंडूच्या खाली पोहोचतोय, हा झेल पकडला की सामना पकडला राहुलनं. येणारी वेल आणि येणारा क्षण सांगून जाणार आहे, परंतु मोठी विकेट्स शार्क मासा या ठिकाणी गलाला अडकलाय किरोली संघाच्या असं म्हणावं लागेल, कारण पहिल्याच चेंडूवरती दैवत माघारी परततोय. सवलं गेलं. पहिला चेंडू पहा अगदी शॉर्ट पिचचा मारा केला होता आणि चेंडू जर पाहिलं तर अगदी बॅटच्या वरच्या भागाला स्पर्श झाला आणि त्या अनुषंगाने चेंडूला उंची जास्त मिळाली, एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्याच अनुषंगाने अगदी वाडिश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये राहुलनं कमालीचा झेल तिथे मात्र त्या ठिकाणी संपन्न केला. पहा जवळपास 400च्या जवळपास व्ह्यूवर्स आपल्या सोबतीला जोडलेले आहेत, त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेल. सामना तेवढा महत्वाचा आहे कारण एका ग्रामपंचायतीले दोन संघ एकमेकांसमोर लढतायत. एका बाजूला जगनशेठ पाटील यांचा संघ आहे, जानुस्फोट इताडे. चला विले संदर्भात प्लीज कोऑपरेट करा किरवली संघ. आणि दुसरीकडे पाहिले तर साई शेठ बजाग यांचा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे. 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 17 धावींची आवश्यकता. नवीन फलंदाज रितेश आलाय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. स्लोअर वन होता परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली आणि त्या अनुषंगाने चेंडू चाललाय अगदी ऑफ स्टेपच्या खूपच बाहेरून. पंचांचा वाईटचा इशारा. चला नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स. जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल आणि कुठल्याच संघाला मात्र या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू सिस्टीम उपलब्ध नाहीये, हे तुम्हाला आम्ही प्रथमतः सर्व नियम सांगितलेले आहेत. 3 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. पहिला फलंदाज नवनाथ बाद झाला, 21 धावांचं त्यांनी योगदान दिलं. विशाल पहिल्यांदा बाद झाला, 4 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि दैवत वेलेकर शून्यावरती बाद झाला. 7 चेंडू शिल्लक आणि 16 धाबींची आवश्यकता. जबरदस्त मॅच रंगत निर्माण करणारा हा सामना पाहतोय सध्या सुरू आहे. मॅचची कडा हा यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि स्पर्धेतील 3री विकेटसाठी पूर्ण करणारा गोलंदाज ठरलाय, ज्या गोलंदाजाचं नाव आहे लेफ्टी विनोद बजागे.
त्या विकेट त्याने प्राप्त केल्या. कारण पाहिलं तर या षटकामध्ये सुरुवात पहा षटकाराने केली होती, त्याचं स्वागत षटकाराने केला होता, परंतु तदनंतर जबरदस्त कमबॅक त्याने करून दाखवला आणि आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये या 9 धावा खर्च करत 3 सफलता प्राप्त केल्या. आणि आता मात्र समीकरण 6 चेंडूमध्ये 16 धाबींची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या किरवली संघ. आणि चौदरपाडा संघाला सुद्धा विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे. संघनायक आमच्याकडे येऊन जर इथे थांबला गेला तर हरकत नाहीये. 6 चेंडूमध्ये 16 धाबांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. अजूनही मात्र चित्र स्पष्ट होत नाही की कुठला संघ हा सामना जिंकेल, कारण अजूनही खेळपट्टीवरती ऋतिक आहे. ऋतिक जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा ज्या आहेत त्या मात्र पल्लवीत असणार आहेत त्यामध्ये इताड्याकरांच्या. आणि त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज आलाय 6व्या क्रमांकावरती दीपक. गोलंदाज आहे किरवली संघाच्या माध्यमातून यासिम. दीपक गोलंदाज आहे आणि युवराज फलंदाज आहे. थोडस आपण करूया करेक्शन, परंतु या सामन्यामध्ये पलटवार करेल कोण? पहिला चेंडू पहा पडल्यानंतर खाली. पहिल्या चेंडूवरती बीट केला ऋतिकला, कारण त्याला एकच कार्य तिथे करायचं आहे की मोठे फटके खेळून त्याला मात्र सामना फिनिश करायचा आहे आणि त्या उद्दिष्टानं तो तिथे मात्र सज्ज झाला होता. परंतु पहिल्या चेंडूवरती कुठेतरी गोलंदाजाने त्याला मात्र हुलकावणी दिली आणि पहिल्या चेंडू हाताला निर्धावानं. 5 चेंडूमध्ये आता 16ची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी आहे या स्पर्धेचं मुख्य नियम. राऊंड द विकेट नव्हे तर ओव्हर द विकेट चाललाय. पुन्हा चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीचे आहे. उजव्या स्टिकचा चेंडू भरपूर बाहेर चाललाय, वाईटचा इशारा. या धावसंख्येपासून मात्र कुठेतरी किरवलीकरांना मात्र वाचावं लागेल जर तुम्ही अशा धाबा जर खर्च केल्या. जो तुम्ही प्रेशर आता मात्र फलंदाजावरती टाकलेला आहे, जो दडपण टाकलेला आहे तो प्रेशर कदाचित इथे रिलीज होऊ शकतो या अशा या जर तुम्ही अवांतर धाबा खर्च केल्या तर. परंतु ऋतिक आता मात्र पाहूया कशा रीतीने कामगिरी करेल. पुन्हा मात्र पाहू शकाल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने हा चेंडू आणि बॅक टू बॅक हा दुसरा स्फेअर चेंडू वाईटच्या स्वरूपात. बॅटच्या माध्यमातून नव्हे तर परंतु अवांतरच्या रूपाने मात्र धाबा येत आहेत. धाबा कशा येतात हे महत्वाचं नाहीये जानूसपूर इताडी संघासाठी, परंतु धाबा येणं आता महत्वाचं आहे. आणि त्या धाबा आता मात्र पाहतो आपण वाईटच्या स्वरूपात. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता 14 धाबांची आवश्यकता. वारंवार इथे मात्र पाहू शकाल फिल्डिंग मध्ये थोडंसं आपण परिवर्तन होताना पाहतो, कारण आता मात्र ऑन सर्कल अगदी डीप मध्ये 4 क्षेत्रक्षक तुम्ही पाहू शकाल. आणि ऑफ साईडचा जर विचार केला तर अगदी वानिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक डीप मध्ये फिल्डर आहे. थोडीशी वेगळी रणनीती आता मात्र ऋतिकच्या अगेन्स्ट मात्र रचली जात आहे सावरीदेव किरोली संघाच्या वतीनं. कारण ऋतिक पाहिले तर वारंवार ऑन साईडलाच खेळण्याचे मनसुबे दाखवतो आणि ती शैली मात्र संघनायकाने ओळखली. आणि त्याचमुळे आता मात्र जास्तीत जास्त फिल्डर ऑन साईडला होते, परंतु इथे पाहू शकाल विकेटचं पतन होऊ शकेल, कारण चेंडूच्या खाली आहे पिंट्या, त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे, त्याने पकडला असेल. आणि अखेर ऋतिकच्या खिलीवरती सुद्धा अंत लावला गेला गोलंदाज दीपकने. तिथे मात्र चेंडूच्या हाताला गेली आणि पाहू शकाल थोडासा दूरवरून सुद्धा फटका मात्र ऋतिकने हा एक्झिक्यूट केला होता. त्याचमुळे मात्र कुठेतरी या चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित कनेक्शन झालं नाही आणि त्याच अनुषंगाने शॉट एक्स्ट्रा कव्हरला पिंट्याच्या माध्यमातून मात्र तो झेल संपादित केला गेला. समीकरण आता मात्र पुन्हा बदलत असताना 4 चेंडूमध्ये 14ची आवश्यकता. नवीन फलंदाज साईनाथ आला मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती. त्याच्या सोबतीला पाहू शकाल युवराज आहे, परंतु साईनाथ इथे मात्र या ठिकाणी फिनिशिंग टच देईल का की या सामन्यासाठी हिरोची भूमिका तो मात्र अदा करेल का गोलंदाज दीपकच्या विरोधात. हो पहिला चेंडू ऑन साईडला खेचून मारलाय, चेंडू चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी येतोय हा षटकार. जबरदस्त फटका, काय प्रतिम कनेक्शन आहे पाहू शकाल रिप्ले मध्ये. जसा साईनाथ चेंडू आय थिंक साईनाथ मैदानाच्या आतमध्ये आला तसा चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर गेला. पहा अगदी बॅटचा स्विंग, बॅटचा फ्लो आणि अगदी चेंडूला गिरकी देत असताना आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली चेंडूकडे पाहतच राहिला. एवढा दूरवर चेंडू जाऊन मात्र लँडिंग झालेला आहे. या षटकाराने आता मात्र कुठेतरी एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे एखादा आपण मोबाईलची जर बॅटरी ज्या
प्रमाणे लो होत असते त्यावेळी मात्र त्या मोबाईलला चार्ज करणं फार गरजेचं असतो. तशा अनुषंगाने मात्र या षटकाराला आता मात्र इताडी संघ पूर्णपणे चार्ज अप झाले असं म्हणावं लागेल. 3 चेंडू आता शिल्लक आणि जिंकण्यासाठी 8 धाबींची आवश्यकता. जबरदस्त मॅच इथे मात्र पाहू शकाल फुल्लर लेंथ होती परंतु पाहू शकाल या ठिकाणी या चेंडू आलाय डॉट आणि आता मात्र समीकरणामध्ये पुन्हा एकदा थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळू शकेल. सामना खूपच या ठिकाणी पाहू शकाल महत्वाच्या ठिकाणी आलेला आहे. परंतु हा सामना जर जिंकून दिला तर मिस्टर सुजल पाटील याचकडून 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. परंतु फटका हवेत केलाय लॉंग ऑन विनोद चेंडूच्या खाली चाललाय पकडला जाईल आणि समाप्त झालं या ठिकाणी साईनाचा खेळ आणि त्याबरोबर ज्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या त्या सुद्धा आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे निराशा होतील त्यात काही शंका नाही. कारण 1 चेंडू आता शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी जानुसपुरी आणि संघाला 8 धाबांची आवश्यकता. एक असं वाटलं होतं की मात्र या धाबांचा सहजपणे पाठलाग होऊ शकेल परंतु दीपक अगदी प्रेशर सिक्वेन्शन मध्ये आला होता परंतु त्याने कुठलाही प्रेशर मात्र आपल्या खेळावरती घेतला नाही. जी नैसर्गिक त्याची गोलंदाजी आहे त्या अनुषंगाने मात्र त्याने तो खेळ प्रस्थापित केला आणि अखेर आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मात्र तो घेऊन गेला असं म्हणावं लागेल. परंतु अजून सामना संपला नाहीये. इथे जर एखादा अनलिगल चेंडू जर आला तर मात्र पुन्हा संधी निर्माण होऊ शकेल. परंतु आलाय डॉट चेंडू आणि अखेर सामना जिंकलाय. साई शेठ बजागे यांनी पुरस्कृत केलेला संघ जय सावरीदेव किरवली. अभिनंदन टीम किरवली अँड हार्ड लक जानुसपुरी इताडे हार्ड लक जगन शेठ पाटील.